टीम फलंदाजी पाहायला मिळते. आपण एक स्टायलिश खेळ पाहिलात मागच्या सामन्यात कॅप्टन आकाश महाडिक कडून. त्याच प्रकारची सुरुवात या ठिकाणी दिली जाते, ती म्हणजेच बंटी पालवणकरच्या माध्यमातून. पुढचा चेंडू यावेळी अप्रतिम फटका, शॉट अंपुल, चेंडूवर आलाय काऊ कॉर्नर, सीमा रेषापार, चेंडू जातोय 6 धावांसाठी. प्रणय शेळकेवर आक्रमण. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. अप्रतिम फटका प्रणय शेळकेच्या गोलंदाजीवर आलाय बंटीच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 बाउंड्री झाल्यात. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रणय शेळके राईट आर्म ओव्हर द विकेट मार्गाने एंड करून मारा करताना आपल्याला दिसतोय. नक्कीच कशा प्रकारची फलंदाजी होणार. यावेळी पुन्हा एकदा बंटी पालवणकरच्या माध्यमातून आणखी दूर जातोय हा फटका. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. अप्रतिम फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते, ती म्हणजेच बंटीच्या माध्यमातून. पब्लिक जरा बॉलचा वेध घ्यायचा आहे. अप्रतिम फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. हुसेन टाके एक आयकॉनिक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मला वाटतं हुसेन सोमवारी मॅच आहे. प्रफुल्ल रोहेकर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे जन्नत ग्रुप कडून देखील. आता नाव काय? एक विकेट आणि 2 षटकाराला नाव काय? प्रफुल्ल रोहेकर यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेलं पाहायला मिळतंय. या चेंडूला निर्धाव टाकलाय प्रणय शेळकेनं. निर्धाव चेंडू. अप्रतिम खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. निश्चित रूपानं आपल्याला पाहता येईल. आज जर पाहिलं तर भरपूर जण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह बघताना दिसत आहेत. त्यांच्याकडून देखील आपल्याला फोनवर शुभेच्छा येत आहेत. गॅप मधून चेंडू आलाय लॉंग ऑफ रिझनला 4 धावांसाठी. खणखणीत चौकार आणि चौकाराच्या सहाय्यानं थँक्यू. गाणं लागल्यावर ओळखलं होतं की काकांचं काम नाही आहे. नरूभाई काहीतरी डीजे जवळ चाला करायला गेलाय. कारण असली गाणी फक्त नरूभाईच लावू शकतो आणि त्याच्या माध्यमातून पहिल्या इनिंगला थोडासा थंडावला होता. पण नरूभाई बद्दल सांगतो काका सावध राहा. आमच्याकडं रामराज पट्ट्यामध्ये सामना होता. जेडी ग्रुपची स्पर्धा होती. नरूभाई कॉमेंट्रीला गेला आणि चॅलेंज लावलं होतं. वकासभाई चॅलेंज होतं करण्याचे युनिट उडवायचे. एका दिवशी 6 युनिट नरूभाईने उडवले होते. खैराली प्रीमियर लीग आम्ही मागच्या वर्षी केली आणि खैराली प्रीमियर लीगला नरूच्या कॉमेंट्रीनं मशीन जाळली होती. त्यानंतर नरूला सांगितलं जरा शांत हो, हळूहळू बोल, चावून चावून बोल, जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही. आणि त्यानंतर नरूभाई पुन्हा लय मध्ये आला. अप्रतिम कॉमेंटेटर आपल्याला कॉमेंटेटर आणलाय आणि मराठीतला भाईजान ज्याला म्हटलं जातं. नंतरच्या इनिंगला आपल्याला बसलेला पाहायला मिळेल. फक्त त्याला थोडं वातावरण तयार करून द्यायला लागतं आणि ते वातावरण एकदा तयार झालं की मग खेळाडू ओळखीचा असो नसो नरूभाई त्याच्याबद्दल बोलणार. तर इथे मात्र कशा प्रकारचा खेळ होतोय. पहिल्या षटका अखेर 20 धावा धावफलकावर. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साद फैम पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवर फलंदाज शाली ठाकूर. पहिला चेंडू 7च्या माध्यमातून. पहिला चेंडू मिड ऑन रिजनला खेळून काढला. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता, होणं गरजेचं होतं. 1 धाव धावून पूर्ण केलेली पाहायला मिळते. 60 धावांची गरज आहे. निश्चित रूपानं 21 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. आणि असं असताना कशा प्रकारचं क्रिकेट ह्या ठिकाणी केलं जाणार. कारण जंबो दादा क्रिकेटची टुर्नामेंट भरवणं म्हणजे मुलीचं लग्न करण्यासारखं आहे. वेळोवेळी धावत राहायला लागतं आणि हे कमिटीला माहिती आहे. त्याच्यामुळं प्रत्येक वेळी धावपळ ही धावपळ होते. इथे मात्र अप्रतिम फटका. बंटी पालवणकर वेगळ्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. षटकार आलाय. षटकाराच्या साहाय्यानं धावफलकावर 27 धावा आहेत. बंटी पालवणकर अप्रतिम फटका खेळतोय. नक्कीच जर पाहिलं तर हुक करतोय चेंडूला. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा साद फैम पाहायला मिळेल बंटीसाठी. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी सांगितलं नक्कीच चेंडू जर पाहिलं तर पिचिंग इन लाईन होता, इम्पॅक्ट इन लाईन होता, परंतु हिटिंग मिसिंग द विकेट्स असं होतं. दोनही पंच, 3ही पंच अगदी नावाजलेले आहेत, अप्रतिम आहेत, अगदी चाणाक्ष आहेत, चपळ आहेत, चतुर आहेत आणि त्यांच्या नजरेतून कुठलाही निर्णय चुकीचा जाणार नाही आहे. पुढचा चेंडू
यावेळी पुन्हा एकदा लॉंग लॉंग अँड लॉंग अप्रतिम फटका. बंटी पालवणकर ऑन फॉर्म. अप्रतिम फटका या ठिकाणी येतोय काव कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी. कम ऑन डीजे. मार्कवर पुन्हा एकदा साध सज्ज होईल बंटी पालवणकर. यावेळी फ्लिक केलाय चेंडूला. अप्रतिम टाइम झालंय. नक्कीच चेंडू एक धावेसाठी जातोय राज पाटीलच्या दिशेनं. 34 धावा धावफलकार. राज पाटील देखील एक चांगला खेळाडू आहे. मी PNP चषकामध्ये बघितला होता. नक्कीच बंटी 33 धावांवर नाबाद खेळतोय 34 मधल्या. राज पाटीलला ज्ञानी 11 नांगरवाडी संघामधून खेळत होता. उलटा सुलटा झोपून पडून षटकार मारत होता असा राज पाटील आहे. पुढचा चेंडू शालीसाठी. अप्रतिम फटका. या ठिकाणी बंटीला बघून शाली देखील त्या प्रकारची फलंदाजी करतोय. चेंडू मारतोय सीमा पार 6 धावांसाठी. कम ऑन डीजे. 2 ओव्हर आणि 40 धावा. 4 ओव्हर आणि 20 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये 40 धावा. एक्स्ट्रा धाव एकही नाही आहे आणि तरी देखील 40 धावा धावफलकावर लगावले गेल्यात. याला म्हणतात पर्टिक्युलर फलंदाजी. अप्रतिम फलंदाजी. निश्चित रूपानं अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच ऍक्च्युली बॉल शोधायला निघालाय. बॉल घेऊन यायचंय फक्त. नक्कीच नवीन गोलंदाज सागर मोरे. अमर आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर मोरे. इथे मात्र सामना जो आहे तो सामना पूर्णपणे गीता 11 बोर्ली संघाच्या ताब्यातून बाहेर नेलाय बंटीनं. अप्रतिम फटका. हा देखील सुंदर फटका. अगदी बॅकफुटवर जाऊन चेंडूला जर पाहिलं तर चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून पुन्हा एकदा पाठवलंय बंटी पालवणकरनं. की चेंडू हुक करणं सोपं नाही आहे शॉर्ट विकेटला. पण बंटी दाखवतोय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. नो चेंडू आहे. यस 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 इट्स थ्रो डिलिव्हरी. आणि पंचांनी सांगितलंय हा गोलंदाज पुढे गोलंदाजी करू शकत नाही. इथे मात्र 9+1 धावसंख्येत 2 वाढ. 48 धावा धावफलकावर. सन्मान्य कुणालजी नेवळेकर, आपल्याला विनंती असेल आपण स्टेजवर यायचं आहे. पाठीमागं आहात आपण. विनंती आपण स्टेजवर यायचं आहे. आपला सन्मान या मुरुड प्रीमियर लीगच्या वतीनं केला जाईल. 48 धावा धावफलकावर. नक्कीच जिंकण्यासाठी आता फक्त 12 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 23 आणि विचार केला तर 48 धावांची सगळ्यात मोठी पार्टनरशिप देखील या ठिकाणी पाहायला मिळते. आणि बंटी पालवणकर 41 धावांवर नाबाद खेळतोय. म्हणजे पहिली 50 येणार का मुरुड प्रीमियर लीग मधली, हे देखील पाहणं गरजेचं आहे. कशा प्रकारचा मित्रांनो क्रिकेट आहे, कशा प्रकारचा खेळ आहे. चला प्रणय शेळके, वेळ जातोय. निश्चितच सार्थक शेळके गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. निश्चित रूपानं कशा प्रकारे सार्थक शेळके गोलंदाजी करेल हे या ठिकाणी पाहता येईल.
एकीकडे आपल्याला नक्कीच जर पाहिलं तर अप्रतिम सामना रंगताना दिसतोय, अप्रतिम फलंदाजी दिसते, परंतु दुसरीकडे मात्र गीता 11 संघ थोडासा बॅकफुटवर सापडलेला दिसतोय. फ्री हिट चेंडू होता, त्याच्यावर एक धाव नक्कीच घेतली, कारण आता वेळ आहे, आपल्याकडे चेंडू आहे, धावा कमी आहेत, आणि असं असताना नक्कीच जर पाहिलं तर बंटी पालवणकरनं आपल्या 50चा विचार करणं साहजिक आहे, कारण 2 मोठे फटके गरजेचे आहेत तिथे बंटीला, आणि ते जर लगावले तर बंटी पालवणकर 50च्या घरात पोहोचू शकतो, आणि ही गोष्ट त्यानं जाणून घेतलेली पाहायला मिळते. पुढचा चेंडू सार्थकच्या माध्यमातून अप्रतिम फटका, बंटी पालवणकर ऑन द मार्क. या ठिकाणी कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. 5 धावांची गरज, आणि बंटी पालवणकरच्या 50ला 3 धावांची गरज. बघा सार्थक गायकवाड, काय बक्षीस आहे का? कमिटी मेंबर आहे, मग ठीक आहे. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. इथे मात्र अप्रतिम फटका, मुरुड प्रीमियर लीग मधली पहिली 50 कोणाच्या नावावर, तर बंटी पालवणकरच्या नावावर.